आज बघूया आषाढ स्पेशल खुसखुशीत कापण्याची रेसिपी। आषाढ महिना चालू आहे आणि वेगवेगळे तळणीचे पदार्थ आपण बनवतोच, त्यातलाच हा एक कापण्याचा प्रकार एकदम टेस्टी होतात खायला। त्याच्यासाठी 1 वाटी गूळ घेतला आहे आणि त्याच्यात अर्धी वाटी गरम पाणी घातलं, गूळ चांगला विरघळवून घेतला। आता एका मोठ्या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतले 3 वाटी, नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे रवा आणि 3 ते 4 चमचे बेसन पीठ घातलं, वेलची जायफळ पूड घातली, थोडंसं मीठ घातलं, तीळ घातले आणि 2 चमचे तेलाचं मोहन घातलंय आणि चांगलं हे मिक्स करून घेतलं। आता याच्यात थोडं थोडं गुळाचं पाणी घालायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं। पाणी घालते वेळी गुळाचं गाळून घालायचं, म्हणजे गुळातला जो काही कचरा असतो तो चाळणीवर अडकतो। आता घट्ट पीठ भिजवून झालं की 10-1 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आणि 10 मिनिटांनी अशा प्रकारे लाटून घ्यायचं। लाटतेवेळी थोडंसं जाडसर लाटायचं आणि लाटून झालं की त्याच्यावर खसखस लावायची थोडी आणि शंकरपाळ्याप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे। थोडंसं लांबट आकारात कट करायचं आणि एकदाच मी असे बनवून घेतले आणि आता तळून घेणार आहे। तळतेवेळी थोडंसं लालसर रंगावरती तळते मी, म्हणजे खायला छान खमंग लागतात। तर इथे आपल्या गव्हाच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत अशा कापण्यात तयार झालेल्या आहेत।